नमस्कार, मी धनंजय साखरकर. आपण पाहतात नवराष्ट्र नववार्ता. आज आपल्यासोबत आहे प्राचार्य अशोक जीवतोडे सर. यांनी आता ओबीसी बचाव परिषद बोलवलेली आहे. हे वरिष्ठ नेता आहेत. आपण आज यांना बोलतं करूया. सर नमस्कार. नमस्कार सर, आपण ओबीसी बचाव समिती बोलवली आहे. ओबीसी बचाव परिषदेचं आपण हे गठन केलेलं आहे. काय सांगा? 17 डिसेंबर 2023 रोजी येत्या रविवारी ओबीसी बचाव परिषद या महाराष्ट्राच्या संपूर्ण ओबीसी जात समूहांच्या प्रतिनिधींची एक विचारमंथनासाठी आमची ही ओबीसी बचाव परिषद, आणि या निमित्तानं पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये असं होऊ घातलं आहे की ओबीसीमध्ये 356 जाती आहे. त्या 356 जाती कधीही एकत्र आल्या नाही. त्यामुळं त्या सर्व जाती समूहांच्या प्रतिनिधींची एक बैठक ओबीसी परिषद या निमित्ताने आमची पार पडेल चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयाच्या पटांगणामध्ये. आणि यामध्ये प्रत्येक जे छोटे समाज आहे, आज ओबीसी म्हटलं की तेली, माळी, कुणबी, वंजारी, धनगर हे प्रमुख जे ओबीसीतील मुख्य आणि मोठे समाज आहे, त्या समाजाचीच बैठक म्हणजे ओबीसी परिषद असं स्वरूप येऊ न देता आम्ही या महाराष्ट्रातील अनेक जात समूहांच्या प्रतिनिधींना आमंत्रित केलं. आणि या बैठकीतून प्रत्येक समाजाच्या प्रश्नांची उकल कशी होईल, सरकारला त्या प्रश्नांची उकल करण्यास ओबीसी संघटनांच्या माध्यमातून, आमच्या माध्यमातून कसा प्रयत्न करता येईल, या चिंतनासाठी ही ओबीसी बचाव परिषद. सर, याचं वेगळेपण काय? याचं वेगळेपण म्हणजे महाराष्ट्रातील जे विविध जात समूह आहे ओबीसीमधले, त्या जात समूहांना एकत्र आणून त्या सर्व जात समूहांच्या प्रतिनिधींना एकत्र आणून त्यांच्या समाजाचे जे विविध प्रश्न आहेत ते विविध प्रश्नांची सोडवणूक या ओबीसी परिषदेच्या माध्यमातून कशी करता येईल यावर एक आमचं मंथन होईल. आणि या मंथनातून सरसकट महाराष्ट्रामध्ये एक चांगला संदेश जाईल की ओबीसी परिषदेमध्ये जवळजवळ ओबीसीतील सर्व घटक समाविष्ट होऊन जे काही या परिषदेमध्ये ठराव पास होतील ते केंद्र सरकारकडे, राज्य सरकारकडे जाईल आणि त्याची सोडवणूक करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. मनोज जरांगे पाटील ओबीसी सरसकट आम्हाला ओबीसीत घ्या, हा एक यांचं आंदोलन चालू आहे. काय सांगाल? मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी सुरू झालेलं आहे. अंतरवाली सराटीमधून जे आंदोलन सुरू झालं आहे त्यांच्या भूमिका प्रत्येक दिवशी बदलत चालल्या आहे. सुरुवातीला कुणबी प्रमाणपत्र द्या, मग मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, मग मराठ्यांचं आरक्षण 24 तारखेपर्यंत डिसेंबरपर्यंत झालंच पाहिजे, आम्ही बघू. ही जी अरेरावीची भाषा त्यांनी आज महाराष्ट्रामध्ये निर्माण केली आणि कुठंतरी ओबीसी समाज भयग्रस्त झाला आहे, चिंताग्रस्त झाला आहे की मराठ्यांचं जर ओबीसीमधून त्यांना आरक्षण दिलं तर आमचं का होईल. एकतर या महाराष्ट्रामध्ये व्हीजेएनटी वगळता 19% आरक्षण आहे आणि एवढा मोठा मराठा समाज जो आहे तो समाज या ओबीसीमध्ये आला तर आमच्या मुलांना, आमच्या लेकरांना कुठं आरक्षण राहील, ही भीती ओबीसी समाजाला देखील आहे. आमचं म्हणणं असं आहे की मराठे जरांगे पाटील यांनी मराठ्यांच्या आरक्षणावर बोलावं. ओबीसीच्या आरक्षणावर बोलण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. ओबीसीमध्ये सरसकट आरक्षण द्या हे म्हणणं त्यांचं चूक आहे. माझं म्हणणं तर हे आहे की ठीक आहे, एखाद्याचं शिक्षण कमी आहे, त्या शिक्षणावर आम्ही जात नाही, मात्र संविधानाच्या प्रक्रियेतून आरक्षण कसं मिळवावं हे संविधान समजून मनोज जरांगे पाटील यांनी समजून घ्यावं, तरच त्यांचं आरक्षण त्यांना मिळेल. मनोज जरांगे पाटील नेत्यांना काही एकेरी शब्दात पण बोलत आहेत. काय म्हणणं आहे आपलं याबद्दल? बघा याच्या बाबतीत नाही का, मनोज जरांगे पाटील यांना आमचं हेच सांगणं राहील की त्यांनी मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळवून घ्यावं, मात्र ओबीसीच्या आरक्षणाला धक्का जर लावला तर त्या बाबतीत ओबीसी हा जो महाराष्ट्रातील आहे 52% ते 60%, तो जागृत होऊन आणखी तेढ निर्माण करण्यापेक्षा तुम्ही तुमचं आरक्षण घ्या, ओबीसीचं आरक्षण कायम ठेवा. आणि ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील आदरणीय छगन भुजबळ साहेबांना, आदरणीय इतर ओबीसी नेत्यांना ज्या विद्वेषातून, द्वेषाच्या भावनेतून जे वक्तव्य करत आहे ते त्यांना शोभणारं नाही. इथला विदर्भाचा कुणबी जे कोणते शेतकरी आमचे मित्रमंडळी आहे त्यांनी जंगलालगतच्या शेतातून बंदरांना पिटाळून लावण्याचे काम केलं आहे. त्याचबरोबर शेतातील
मक्याचा असो, ज्वारीचा असो, बाजरीचा असो, धांडा मुळासकट उपडून काढण्याचं काम देखील केलेलं आहे. त्यामुळे आमचं हेच सांगणं आहे की दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ न देता यांनी आपलं मराठ्यांचं आरक्षण मिळवावं आणि आमचं ओबीसीचं आरक्षण जे काही आम्हाला मिळून राहिलं आहे ते कायम राहू द्यावं. भाऊ, आपण ओबीसीचे महाराष्ट्राचे एक मोठे नेते आहात. ह्या प्रसंगी आता हिवाळी अधिवेशनसुद्धा सुरू आहे, काय सांगाल याबद्दल? हिवाळी अधिवेशनामध्ये चालू आठवड्यामध्ये मराठ्यांच्या विषयावर चर्चा होईल हे आम्ही ऐकलं आहे. मराठ्यांच्या आरक्षणावर, त्यांच्या मागासलेपणावर सर्व चर्चा व्हावी या मताचे आम्ही आहोत. पण त्याचबरोबर ओबीसींच्या प्रश्नावर देखील चर्चा होऊन ओबीसींनाही सरकारने आश्वस्त केलं पाहिजे की कसं तरी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या. हे आमची भूमिका आजही कायम आहे. भाऊ, ओबीसी बचाव परिषदेमध्ये आपल्या कुठल्या विषयावर चर्चा होणार? बघा, याच्यामध्ये राज्य सरकारकडे ज्या ओबीसीच्या मागण्या आहे त्या मागण्यांच्या संदर्भात आणि केंद्र सरकारकडे ज्या मागण्या आहे त्या मागण्यांच्या संदर्भात सविस्तर आमचं विचारमंथन होईल. अनेक मागण्या अशा आहेत, नॉन क्रिमिनलची असो, जातनिहाय जनगणनेची असो केंद्र सरकारकडे. बिहारच्या धर्तीवर राज्य सरकारने जातनिहाय सर्वे या महाराष्ट्रात घडवून आणावा. नॉन क्रिमिनलची मर्यादा आहे. विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल आणि हॉस्टेलमध्ये प्रवेश न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करणे असो, ओबीसी कर्मचाऱ्यांना साधारणतः प्रमोशनमध्ये आरक्षण असलं पाहिजे. ओबीसीचा जो अनुशेष आहे त्या अनुशेष भरण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलली पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यासाठी किंवा जे महामंडळ आहे ओबीसीसाठी स्थापन झालेले विविध, त्यांना ते निधी वाढवून देण्याचं कार्य त्यांनी करावं, याबाबतीत मंथन होईल. अनेक प्रश्न असे आहेत जे आमच्यामध्ये मायनॉरिटी ओबीसी संघटना आहे त्यांचे प्रश्न वेळेवर येतील. मेजर ज्या आमच्या ओबीसी समाज आहे त्यांचे काही प्रश्न वेळेवर येतील. या सर्व प्रश्नांवर सविस्तर विचारमंथन होऊन आम्ही या ओबीसी परिषदेच्या माध्यमातून सरकारला आम्ही निवेदन देऊ आणि ह्या ज्या प्रलंबित मागण्या आहे, विशेष करून 29 सप्टेंबर 2023ला सर्व जातनिहाय संघटना, कुणबी संघटना आणि इतर सर्व ओबीसी संघटनांची एक संयुक्त बैठक आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मुंबईत लावली. त्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री साहेब असो, अजितदादा उपमुख्यमंत्री साहेब असो, या सर्वांच्या समक्ष ज्या 22 मागण्या सरकारने इतिवृत्त पब्लिश करून मान्य केल्या, त्या इतिवृत्ताची तात्काळ अंमलबजावणी होऊन ओबीसींच्या ज्या मागण्या मान्य झाल्या त्या मागण्यांची अंमलबजावणी तात्काळ करावी, हाही उद्देश ओबीसी परिषदेचा राहील. भाऊ, आता एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, चंद्रपूर वणी आर्णी या लोकसभा क्षेत्रात आपलं नाव घेतलं जात आहे. आपण लढण्यात इच्छुक आहात कारण की खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे लोक येत आहेत आणि लोक यावेळेस खासदार म्हणून आपल्याकडे बघत आहे, काय सांगा? बघा, तो एक स्वतंत्र विषय आहे आणि ही ओबीसी बचाव परिषद त्या उद्देशाने घेण्यात आलेली नाही, मुळीच नाही. पण आज चंद्रपूर वणी आर्णीमध्ये जे आपलं नाव आहे, अर्थात आमची चांदा शिक्षण प्रसारक मंडळ संस्था असो किंवा आमचा जनता परिवार, यात गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर जिल्ह्यामध्ये आमच्या विविध शैक्षणिक संस्था असल्यामुळं आमच्या वडिलापासून तर माझ्यापर्यंत आमचे सर्वांचे संबंध या तिन्ही जिल्ह्यातील सर्वांशी जवळीक साधणारे निर्माण झालेले आहेत. आणि या माध्यमातून लोकांची अशी अपेक्षा आहे की कुठंतरी अशोक जीवतोडे खासदार म्हणून दिसावं. लोकांची इच्छा राहणं वेगळं आहे, पक्षाची इच्छा राहणं वेगळं आहे, माझी इच्छा राहणं एक वेगळं आहे. हो, पक्षाचे वरिष्ठ, भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहात आपण. अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाने ज्या ज्या माझ्याकडे जबाबदाऱ्या सोपवल्या त्या मी पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न होता. आणि यानंतरही जर भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जर माझ्या बाबतीत काही निर्णय घेतला तर त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी नेहमी तत्पर आणि तयार आहे. मित्रांनो, आज आपल्यासोबत होते अशोक जीवतोडे, जे ओबीसी, महाराष्ट्र ओबीसीचे मोठे नेते आहेत. विविध विषयांवर यांनी आज आपल्यासोबत चर्चा केलेली आहे. असंच परत पुढच्या एपिसोडमध्ये आपण घेऊया एका नव्या नेत्याला. धनंजय साखरकर, चंद्रपूर, महाराष्ट्र.